काय गायत्री, कशी चालली रिहर्सल? खूप मस्त. अगं आई, काल किमो सर नव्हते ना, त्यामुळे आम्ही सगळे खूप डिप्रेस होतो. कार्तिकने सगळ्यांना मोटिवेट केलं. आज सुद्धा कार्तिकनेच रिहर्सल सुरू केली आणि त्याने आम्हाला डोळे मिटून पोझिशन्स घ्यायला सांगितल्या. आणि जेव्हा डोळे उघडले ना, तेव्हा समोर साक्षात किमो सर उभे होते. किमो सर डान्सच्या रिहर्सल्सला आले होते? हो ना. आम्ही सगळे इतके खुश झालो माहितीये. अँड आय मस्ट से ऑल क्रेडिट गोज टू कार्तिक. आई, बाबांमधला आणि किमो सरांमधला वाद कार्तिकनेच मिटवलाय. माहितीये मला. तुला कोणी सांगितलं? बाबांनी? गायत्री, उमा, बाबा. अरे बापरे. थँक्यू सो मच. कशाबद्दल? आज किमो सर आले होते रिहर्सलला. अच्छा 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 अच्छा. पण ह्याच्यासाठी तुला कार्तिकला थँक्यू म्हणायला पाहिजे. ही सगळी कमाई त्याने घडवून आणली. हुशार आहे पोरगा. आणि समजूतदार पण. हा म्हणजे पण त्याने ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळलं ना, मानलं पाहिजे पोराला. वा. आणि कार्तिक बद्दल जेव्हा मी उमाला सांगितलं ना, तर आमच्या उमादेवी काय म्हणाल्या माहितीये? काय? तिच्याकडनं ऐक ना. मी कुठे काय म्हणाले? सांग ना आता. तिच्यापासून काय लपवायचंय? आई सांग ना. मी आलोच फ्रेश होऊन. बाबा, आई सांग ना, काय म्हणालीस? अगं काही नाही, नंतर सांगेन. बरं मी जेवायला वाढतीये, हातपाय धुया पटकन. अगं सांग ना. नंतर सांगेन. लवकर या. आई, इतकी आतुर झालीस कार्तिक बद्दल ऐकण्यासाठी? अगोपणा करू नकोस. ताई, कार्तिक बाबांना नक्की काय म्हणाला? म्हणजे कसं इम्प्रेस केलं त्यांनी? मला काय माहित. बरं ऐक ना, मला कार्तिकचा नंबर दे ना. कशाला? त्याच्याकडून बाबांना इम्प्रेस करण्यासाठी काही टिप्स घेईन ना. म्हणजे बघ ना, आधी तो बाबांच्या नजरेत विलन होता, आता हिरो झालाय. अगं आपल्या घरात त्याच्याच नावाचं वारं वाहत आहे. तो चांगला वागतोय म्हणून त्याच्याविषयीचं मत बदललंय. अगं म्हणूनच सांगतोय, नंबर दे ना. म्हणजे नेमकं काय करायचं की बाबा इम्प्रेस होतील? माझ्याकडे नाहीये. नाहीये की द्यायचा नाहीये? तुला हवं ते समज. गायत्री, तेजस चला लवकर जेवायला. ताई, तू पण अशी वागणार होता माझ्याशी? तू आगाऊपणा बंद कर आणि जो मेलोड्रामा पण बंद कर. ये लवकर जेवायला. हे बघ, मी आय नो मला माहितीये तुम्हाला काय सांगणार असते. काय सांगणार आहे? हेच की तुझं माझ्यावर किती. अरे तू बरा आहेस ना? मी आधी ठीक होतो, पण तुला भेटल्यापासून नाही. Why do every day you look more beautiful than yesterday? बिन कुछ कहे, बिन कुछ सुने, हाथों में हाथ लिए, चार कदम, बस चार कदम, चल दोनों साथ मेरे. हिच्या कॉलेजमधला तो कार्तिक ऑफिस मध्ये भेटायला आला होता. तेच परमिशनचं लेटर घेऊन तो कोण मेहता आणि त्याच्या पाठोपाठ हा कार्तिक असे दोघे आले होते. आला, मला म्हणाला अशा पद्धतीने घेतलेली परमिशन मला नको आहे. त्या कुठल्याही चुकीच्या मार्गाने मी काही करणार नाही. आणि माझ्या समोर चक्क त्याने ती परमिशन, तो कागद फाडून टाकला. तुझ्या बाबांनी जे केलं खूप चुकीचं केलं. गायत्री, तुझ्या बाबांना एक निरोप दे. त्यांना म्हणावं तुमचे नियम वगैरे ते घरी ठेवून येत जा. आणि हेही सांग, इथून पुढे कॉलेजमध्ये येऊन कोणावरही हात उचलू नका.
नाहीतर नाहीतर काल जे काय झालं ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तू नव्हता तिथे. मग काल जे काय झालं त्याच्यामध्ये चूक त्यांची होती हे पण तुला कळालंच असेल ना. काय चूक आहे त्यांची? तुम्ही बिल देत नाही ही त्यांची चूक आहे. कॅन्टीनचं लायसन्स नाही आहे तुमच्याकडे ही त्यांची चूक आहे. आणि वर त्यांच्याशी उद्धटपणे बोलता, सगळ्यांसमोर अपमान करता ही त्यांची चूक आहे. मुंबईमध्ये जितकी इलिगल कामं चालू आहेत ना ते सगळी कामं स्वतःच्या जीवाची पर्वाई न करता त्यांनी बंद केलेली आहेत. त्या भ्रष्टाचारी जगात तो एकमेव माणूस असा आहे जो प्रामाणिक आहे. जरा शिका त्यांच्याकडनं. खुदा जाने के मैं फिदा हूँ, खुदा जाने मैं मिट गया, खुदा जाने ये क्यों हुआ है कि बन गए हो तुम मेरे खुदा. बट आय मस्ट से थँक्यू वन्स अगेन. आता तू हे इथेच वेळ वाया घालवणार आहेस का? चल ना मी तुला सोडतो. मग जाता जाता थँक्यू म्हणायचं, जे काय म्हणायचं ते म्हण. म्हणजे मी तुला सोडतो ना बाईकवर घरी. नाही नको, म्हणजे थँक्यू सो मच, बट मी पिऊ बरोबर जाईल. गेली असतीस कार्तिक बरोबर तर काय बिघडलं असतं? पिऊ, मला असल्या गोष्टी आवडत नाहीत, माहितीये तुला. अगं तुझी नजरच सांगत होती की तुला त्याच्याबरोबर जायचं होतं. मनाची तयारीही होती, पण अचानक कसलं तरी बंधन आठवलं असणार. बाबा काय म्हणतील, त्यांना काय वाटेल, त्यांना हे नाही आवडणार. गायत्री स्वतःच्या आवडीनिवडी जपायला शिक. कार्तिक खूप जिद्दी आहे. अहो कार्तिक असं काय जिद्दीने वागला की तुम्ही एवढे इम्प्रेस झालात? साक्षात सदाशिव कीर्तने कार्तिकवर इम्प्रेस्ड. सांभाळा, प्रेमात पडायचा तुमच्या. तर तो माझ्या प्रेमात पडलाय का गायत्रीच्या, ते काय मला माहित नाही बाबा. नाही हो, आपली गायत्री असं काहीही करणार नाही, मला खात्री आहे. खर तर रोज क्वीनचा क्राऊन तू डिझर्व करतेस. पण समजा असं काही झालं नाही तर मी खूप निराश होईल. ज्या ज्या कार्डवर के लिहिलेलं असेल ना, तो प्रत्येक गुलाब कार्तिक कडून आलेला आहे. हॅपी रोज डे. Why do every day you look more beautiful than yesterday? मला कार्तिक सारखा का दिसतोय? त्याच्या बरोबरची प्रत्येक गोष्ट आठवते. कदाचित त्याच्याबरोबर थोडा वेळ घालवल्यामुळे होत असेल. पण मग अनु त्याच्या बाईकवर बसून गेली तर मला तिचा राग का येतोय? मी तिच्यावर का जेलस होतीये? पियू आणि मैत्री म्हणतात तसं मी खरंच त्याच्या प्रेमात पडली नाहीये ना? नाही, मी त्याच्या प्रेमात पडूच शकत नाही. बाबांना हे अजिबात आवडणार नाही.
आजकाल बाबांना कार्तिक आवडायला लागलाय का? त्याच्या स्वभावामुळे असेल, पण त्या अर्थाने नाही, नक्कीच नाही. पण काहीही झालं तरी मला स्वतःच्या मनावर ताबा ठेवायलाच हवा. बाबा दुखावतील अशी मी कुठलीच चूक करून चालणार. मग एक वेळ माझ्या इच्छेला मुरड घालावी लागली तरी चाल. गॉगल काढ ना. बाय द वे, थँक्यू. थँक्यू फॉर व्हॉट? तू मला काल भेटलीस म्हणून छान वाटलं. मलाही. कसं बोलतेस ग? जरा प्रेमाने नाही बोलू शकत तू? मी 4 लोकांसमोर तू हटतूड करतेस, पण माझ्यासमोर तरी तू प्रेमाने बोलू शकतेस ना? आणि आणि अजून एक गोष्ट मला अजिबात पटत नाही. मला भेटल्या हे जे काय घड्याळात बघून म्हणते ना, मला घरी जायचा उशीर होतोय. आय जस्ट हेट यू ॲट दॅट टाइम. अच्छा, हो. पण घरी तर जावंच लागेल ना. आणि अजूनही आपण हे सगळं कोणालाच सांगितलं नाहीये, राईट? हे म्हणजे वाळलेलं गवत. शी, एक मिनिट, हे म्हणजे का? काही नाही. प्लीज सांग ना. गप ना, असं नको बघूस. ओके, मग या झाडाकडेच बघ. हे झाडा, हे म्हणजे काय सांग मला प्लीज. नाही, फक्त माझ्याचकडे बघायचं. तुझ्याकडे आयुष्यभर बघायचंय, म्हणूनच तर तुझ्या घरी येणार आहे मी. कीर्तनेंना सांगायला की मिस्टर कीर्तने, हा कार्तिक राजहंस तुमच्या मुलीच्या प्रेमात आणि आयुष्यभर तिच्यावर असंच प्रेम करत राहणार. सो प्लीज तुम्ही तुमच्या मुलीचा हात माझ्या हातात द्या आणि आमचं लग्न लावून द्या प्लीज. हे असं डिरेक्टली सांगणार आहेस तू बाबांना? हो. बाबांच्या समोर बोलू तरी शकणार आहेस का? होय. हॅलो, जेव्हा माणूस प्रेमात असतो ना, तेव्हा त्याच्या अंगात जरा जास्तच ताकद येते, जरा जास्तच धाडसी बनतो तो. बाबांना हे सगळं नाही पटणार नाही म्हणजे काय, ते तुझं लग्न लावतील ना कधी ना कधी. कोणाशी ना कोणाशी तुझं लग्न होईलच. सो मी काय वाईट आहे? आणि हॅलो, अरे तुझ्या बाबांना मी आजकाल आवडायला लागलो. ते आजकाल रोज माझ्यासोबत जॉगिंगला येतात. सो ते नक्की होकार दे. कार्तिक, तुझ्या याच कॉन्फिडन्सवर मी पुढे पटकन बोल. कम ऑन यार, प्लीज. गप्प बस प्लीज. तू नाही बोलणार आहेस? नाही, ठीक आहे, मी पण नाही म्हणणार आज. अरे I love you. होय. गायत्री कीर्तने, आय लव्ह यू टू.
चल ना. बाबा काय चाललंय? बाबा ते रिहर्सलला दुपारची कुठली आली रिहर्सल? गेले 1 तास काय चाललं होतं? काय थेर चालली होती? मी बघत होतो ना. तुला माहितीये, खोटं बोललेलं मला अजिबात आवडत नाही. एक्सक्यूज मी सर, मला बऱ्याच दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं. सर माझं गायत्रीवर गायत्री हे नाव सुद्धा यापुढे तू घ्यायचं नाहीस. सर माझं प्रेम आहे गायत्रीवर. मी तुला सांगितलेलं कळत नाही? गायत्रीचं नाव सुद्धा घ्यायचं नाहीस तू. सर ती सुद्धा माझ्यावर मनापासून प्रेम करते. कार्तिक राजहंस, माझ्या मुलीला तुला फसवू देणार नाही मी. घरी चल. सर आम्ही दोघंही एकमेकांची लग्न करणार आहोत. गायत्री, विश्वासघात केलास तू आज माझा. मी कार्तिकच्या प्रेमात पडली. असं स्वप्न का पडलं मला? हे खूप चुकीचं घडतंय. माझ्यासोबत हे असं व्हायला नको. त्याच्यातल्या चांगुलपणामुळे मी आपोआप त्याच्याकडे ओढली जाते का? कितीही ठरवलं तरी माझ्या मनावरचा ताबा का सुटतोय? मी यातून लवकर बाहेर पडायलाच हवं. त्यासाठी मला कार्तिक पासून शक्य तितक्या दूर राहिलं पाहिजे. पण कॉलेजमध्ये डान्स रिहर्सल मध्ये मी त्याच्याबरोबरच तर असते. त्याच्यापासून दूर राहणं कसं शक्य आहे? त्यासाठी मला डान्सच सोडावा लागेल. ठीक आहे, त्याच्यापासून दूर राहण्यासाठी मी डान्स पण सोडे. कारण मला बाबांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाहीये. माझ्यासाठी बाबांचं प्रेम आणि विश्वास या गोष्टींपेक्षा जगात काहीच महत्वाचं नाही. गायत्री, हे गायत्री. हा बाबा, आले.
डान्सची रिहर्सल व्यवस्थित सुरू आहे ना? हो. मग कॉफी का बिघडली? अंजोडे ओरडले? नाही बाबा, ते खूप छान वागतात माझ्याशी. मग काय डान्सच्या स्टेप्स अजूनही जमत नाहीयेत? नाही, तसं काहीच नाही. मग काय झालंय काय? कॉफी का बिघडली? बरं, मला सांगायचं नसेल तर आईला सांग. तसं नाहीये बाबा.